उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। बेलापूर विधानसभेत चौरंगी लढत असली तरी शिवसेनेच्या विजय नहाटा यांनी प्रचारात आघाडी घेतली। डोर टू डोर प्रचारावर त्यांनी अधिक भर दिलाय। विजय नहाटा यांनी आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वासही व्यक्त केलाय। तसंच जनतेला आता सत्तेत बदल हवाय असं सांगत नाईक कुटुंबियांवरही त्यांनी टीका केली आहे। लोकांची आमच्याशी टक्कर आहे। आपण लोकसभेचा निकाल जर पाहिला तर तो इतका शिवसेनेच्या बाजूने झालेला आहे की बाकीच्या लोकांनी काळजी केली पाहिजे, शिवसेनेने काळजी करायची गरज नाही। आणि बाकीचे उमेदवार तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे, नाईलाजाने ते उभे राहिलेले आहेत बरेचसे उमेदवार। त्याच्यामुळे फार आम्हाला शिवसेनेला काळजी करायचं कारण नाही। आणि शिवसेनेकडे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आहेत, निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शहरामधल्या प्रत्येक माणसाला परिवर्तन मिळायला पाहिजे। 30 माणसं ती 15 वर्ष पाहून या शहरामधली जनता कंटाळलेली आहे। या शहरामध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये आणि बेलापूरमध्ये भाजप औषधाला सुद्धा नाही, प्रसादाला सुद्धा नाही। त्यामुळे भाजपची आणि आमची युती तुटली याचं आम्हाला दुःख नाही, उलट दुर्दैवाने हा भाजपकडे गेला असता तर आम्हाला दुःख झालं असतं आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांची मेहनत वाया गेली असती।